कशा मजेच्या. सुप्रभात मित्रांनो. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे फार जुनी लोकप्रिय आजोबा आजींनी सांगितलेली गोष्ट, सर्वांना आवडणारी एका मांजरीची गोष्ट. म्हणजेच माहिती आहे का कोणती? तर ती आहे मी खीर खाल्ली तर बुडबुड गागरी. तर गोष्टीचे नाव आहे बुडबुड गागरी. एक होते माकड, एक होती मांजर आणि एक होता छोटासा उंदीर. त्या तिघांची मिळती जुळती आणि छान गट्टी होती. एकदा काय झाले माहिती आहे? त्यांनी तिघांनी खीर हा पदार्थ करायचे ठरविले. त्याप्रमाणे सगळे कामाला लागले. माकडाने पातेले आणले, उंदराने रवा आणि साखर आणली, मांजराने दूध आणले. सगळ्यांनी मिळून लाकडे गोळा केली आणि मांजरीने म्हणजेच बिलूबाईने म्हणजेच मनीमाऊने चूल पेटवली आणि छानपैकी खीर तयार झाली. खिरीचा सुगंध सगळीकडे पसरला होता. सर्वांना खूप खावायचे वाटत होते, पण करणार काय? खीर खूप गरम होती. मनीमावशी म्हणाली, मी बघते इथे, तुम्ही जा आंघोळीला. माकड आणि उंदीर दोघे नदीवर आंघोळ करायला गेले. जाताना ते दोघे बिलूबाईला म्हणाले, मनीमावशी, तू खिरीची राखण कर, आम्ही नदीवर आंघोळ करून येतो, मग सर्वजण मिळून खीर खाऊ. मांजर राखण करायला थांबले. खिरीचा छान सुगंध सुटला होता. मनीमाऊच्या पोटात कावळे ओढत होते. भूकही लागली होती. तिला वाटले, आपण थोडी खीर खाल्ली तर कोणाला काय कळणार, आणि एका चमच्याने काय होते एवढे. तिला खीर फार आवडली. असे करता करता तिने सगळी खीर खाऊन टाकली. मग पातेल्यावर झाकण ठेवून ती झोपेचे सोंग घेऊन बसली. काही वेळाने माकड आणि उंदीर आंघोळ करून आले. पाहतात तर पातेले रिकामे. त्यांनी विचारले मनीमावशीला, खीर कोणी खाली? मनीमाऊ म्हणाले, मी नाही बाई खाली, मी तर झोपले होते. पण माकडाला संशय आला. त्याने एक गागर आणली आणि ते म्हणाले, ही गागर आपण नदीत उपडी ठेवू. आईबाईने आपण त्या गागरीवर बसायचे आणि म्हणायचे, मी खीर खाल्ली तर बुडबुड गागरी. ज्याच्या वेळेस गागर बुडेल त्याने खीर खाल्ली असे ठरेल. सर्वात आधी माकड पुढे आला आणि गागरीवर बसून तो म्हणाला, मी खीर खाल्ली तर बुडबुड गागरी. पण गागर बुडाली नाही. मग उंदीर गागरीवर बसला. तो म्हणाला, मी खीर खाल्ली तर बुडबुड गागरी, पण गागर बुडाली नाही. मग काय झालं माहिती आहे का? मग मनीमाऊ भीत भीत गागरीवर बसली. तिचे पाय लटू लटू लागले. गागर हलू लागली. ती म्हणाली, मी खीर खाल्ली तर बुडबुड गागरी. आणि काय झाले मग? सांगा बघू मित्रांनो. मनीमाऊ गटागळ्या खाऊ लागली. घाबरून ही ओरडू लागली, मला वाचवा वाचवा, मी परत खोटे बोलणार नाही. तर अशा प्रकारे मनीमाऊची खिरीची चोरी पकडली गेली. अशी झाली बिलूबाईची म्हणजेच मनीमाऊची फजिती. तर मित्रांनो, या कथेतून आम्हाला हे शिकवते की खोटं कधी बोलू नये.